या 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 काय जाऊ दे या दादा काय देव आता महाराज आपले येऊन गेलेले त्यांचा शर्ट मी फाडलेला आहे मास्टर किरखंडे घालून येतात का देवानं कधी वाघोबा मला म्हणायचे या खंडोबा देवाच्या बायका 5 वाघवा हो तुम्ही काय बिघडलाय काय बिघडलं मी मगाशी पत्रावळीत आज 6 महिन्याचं मटण खाल्लंय मी अरे काय सामान- ताकद आली माझ्या अंगात ताकद आली का देवाला बायका दोघे मी म्हणतो देवाला बायका 5 आहेत कोणी सांगले पोरग सांगले देवाला किती बायका देवाला बायका किती बायका बाळा किती? माझ्या बघ किती आपल्या पाठीत तो बोलायचं हा. किती हा. इकडे बघा. ही नाही ही दोन बस खाली. तुला नाही लेखाच्याला बस खाली बसते या बोत्र्या पार्टीत काय राहिलंय का आता नाही राहू द्या पण मला काय म्हणायचंय हा. वाघोबा तुम्ही ज्या 2 बायका म्हणताय त्या 2 बायकांची नावं तरी काय बांधून मारता हे 2 बायका वाघोबा माणसं इथे बसले ते सगळ्या मंडळाला सगळ्या भक्तांना माहित आहे मग पण ज्या ज्या भक्तांनी मल्हार महात्मा मल्हारी मार्तंड वाचलाय हा. यामध्ये देवाच्या 2 बायका खऱ्या कशा हा. आणि देवाच्या 3 बायका भक्ती मार्गातून कशा आहेत कशा सांगा आणि या 5 बायकाची नावं तरी काय काय नाव आहे माळसादी वाणीचे हे सतीपती व्रता बर. माळसादी वाणीचे हे सतीपती व्रता बानुची धनगराची आहे ती धन्य माता त्याचे माता होय. देवा सांगा हा. तमशेनी वाणीची मुलगी देवाची पहिली पटराणी पहिले पटणारे माळसाबाईच्या देवाचं लग्न लागलं पाली मुक्कामी खाली मुक्काने देव पाटलाच्या मांडीवरती बसतात बर. वाजत गाजत पलीकडे पेमणत हा. जातात जमलेल्या भक्त लोकांनी भांडण टाकायचा बर. आणि नंतर माळसाबाईच्या देवाचं लग्न त्या पालतंबाला लावलं ही देवाची पहिली पटराणी दुसरी वागमा चंदनपूरचा रणगावडा धनगर धनगर. धनाथा धनगर 9 लाख ताणी शेळी मेंढ्याचं खिल्ला खिल्लार. 1400 धनगर बकरी राखायला आणि 900 धनगर आवा बुगडी बिन्ना करता या धनगराची मुलगी ही बाळाबाई बाळाबाई. उपवर झाली झाली. खंडोबा देवाच्या सोपणात गेली बर. देव दचकून जागा झाला रंगीत खांबाची झोपला झोपला. माळसाबाईचं देवाचं भांडण झालं झाले. देवाची स्वारी चंदनपूरला गेली ये दे. बांधू संग लग्न केलं हा. आणि गडावरती घेऊन येत असताना हा. माळसाबाईला देवळात पाहिलं काय हो? गावात निम्या गडात आली आली हो. बाळाबाईचं माळसाबाईचं भांडण झालं झाले. दोघीच्या झेंज्या उपसा झाल्या झाले, झाले. देवाने विचार केला काय हो? आणि बाळाबाईला निम्या गडामध्ये आवर राहुल बांधून दिलं अजून ही पौर्णिमेला सोमवतीला बाणाबाईच्या अंगावरती आवाज चोरून भांडार पडतोय आणि प्रत्येक रविवारी देवाची स्वारी बाणाबाईला भेटायला जातीवर अशा देवाच्या बायका खऱ्या झाल्या 2 दोन झाल्या तिसरी बायको वागवा चंदाबाई बागवानी होय वागवा हो देव आपला वाण्याचा बाय मुसलमानाचे नातं कसं बाबा देव थोर म्हणायचा का भक्त थोर म्हणायचा हा. आज या आपल्या भक्ताला भक्ती करून देवाची स्वारी उजेडामध्ये आली आली ना साथीनं मुसलमानाची बर. पण देवाची भक्ती कशी करायची कशी हो? देवाचं जीवन झालं बर. 32 पानाची घोडा करायची आणि खंडोबा देवाच्या हातावरती ठेवायची होय. भक्ती मार्गातून देवाची तिसरी बायको आणि चौथी बायको वागवा फुलाबाई माळी तिचं काय संबंध माळणीचं देवाचं मोठं नातं आहे सांगा काय बसलेले भक्त देवाच्या लग्नाला पालीला जातात जात्यात त्या ठिकाणी दृश्य असं दिसतं काय हो? देवाची स्वारी लग्नाला बाहेर पडायच्या अगोदर बर. प्रथमतः देवळाच्या वतोडी मातंग समाजाची काठी फिरली बरोबर आहे आणि मांग समाजाची काठी गेली हा. रामोशी समाज धालपट्टे खेळले खेळले जातात जातात. धालपट्टे गेलेले गेले बर. आलेले गावगावच्या काट्या देवळाच्या भोवतळी फिरतात बर. आणि सगळ्या काट्या गेल्या होय. माळी समाजांच्या फुलांच्या छत्र्या येतात देवराम पाटलाच्या मांडवी देव बसतात बसतात. आणि हत्तीवरती बसून देवाची स्वारी पलीकडे लग्नाला लग्नाला जाते बायका झाल्या 4 चार झाले 5ची बायको वागवा रमाबाई शिंपिन तिथे काय काम देव आहे सोमवतीला कराव्याला आंघोळ जातात हा. आणि आंघोळ करून बाहेर आले बर. की बरजरे पोशाख ज्या माऊली देवाच्या अंगामध्ये दिला दिला ही दिला भक्ती मार्गात देवाची 5वी 5ची बायको झाल्या 5 बायको देवाच्या बायका झाल्या 5 झाले बाबा पण या खंडोबा देवाच्या 6व्या बायकोचे नाव म्हणजे अजून त्याला 6वी बायको आहे. आणि त्या 6व्या बायकोचं नाव वाघोबा तुम्ही सांगायचंय माहिती आहे रे देवाला याडायला त्याला काय करायचंय गादीवर बसलेलं चांगलं ते देवाला कळा नव्हे देवाणी 5 केल्यात ए! देवाणी अरे बाबा 500 रे तुझं दात गेले तरी पुरी बघायचं सोडलंयस का पोरी बघते काय करते रे वरचा नीट बोल कसं हिंदू धर्मातली प्रथा आहे काय हिंदू धर्मातली प्रथा असे कशी वय जरी झालं तर म्हातारे काय म्हणतात काय वंशाला देवासावा म्हणून खोडबुड्या केलंय कुरबडे करायची पद्धत राहिली म्हाताऱ्याची तिरडी बाहेर तर पोर घराचा लागतोय वाटते वाढला वंश चांगलं वाटते बाबा त्यातली जाऊला तू त्यातल्या आपल्याला आहे का माहिती वरचा नीट बोल की माणसं बघत देवाच्या 6व्या बायकोचे नाव बाबा हो. 5 बायकाची नावं तुम्ही फटक्यानं सांगितलं. सांगितलं की नाही 6व्या बायकोचं नाव तुम्ही सांगायचं हात जोडा हात जोडले पाय जोडा जोडले पाय जमा फेडा लेंगा फेडतून मला गुजरातचा देव खाली वायकडे जाऊ द्या अरे बाबा तसे नाही 9 लाख बाहेर चढताना पाय दडकन मी ह्या देवतेचा बरबडा घालीन आपल्याकडे असलेलं काय बाबा गुडगाव फाडीचा बरबडा करीन अहो कुरबडा म्हणा वागबा देवाच्या 6व्या बायकोचे नाव देवाच्या छाया बायकोचं देवाच्या
तुझं नाव मल्हारी गुन्हा अवगुणी किती ते रताळ्या आणि तुला काय कळतं का नाही हा आणि चांगलं बोललं जा जरा देवाने तोंड चांगलं दिलं आपल्याला ए शनिवारचा बायका देवाचा प्रभू नारायण ए शरम लाल केसामध्ये केले काय तरुण पण आलं का नको मारू तुला मरल मरल अकराचा भाग आहे शनिवारचा बायका शनिवारच्या बायका आले का कोणी शनिवार अकराचा भाग आहे नीट ठेवून चांगलं बोलत की जरा आपल्या वयामानाचा विचार करावा जरा लाल केस झाली पण काय देवाचा श्रीदेवीचा काय संबंध आहे काय नाही काय का संबंध नाही, आहे नाही, म्हणजे नाही. माणसं बसलेत का येडी म्हणून बसलेत हे देखील विद्वान आहेत आपल्यापेक्षा ऐकवायला चातुर असतो बरोबर आहे आहे. का? हे विद्वान लोक आहेत हो. त्यांना माहित आहे हो. श्रीदेवी श्रीदेवी. आहे का शिकलो बाबा. देव आपला कोण आहे लिंगायतवाणी कोण आहे लिंगायतवाणी त्याचं झाकून पाणी पाणी हो. एवढं कष्ट म्हटल्यानंतर तुला पुढचं बोलायला काय वेगळं गुन्हानं हात देऊ का हाताला? पुढचं बोलत चाल जरा चांगला हो. पाच बायका नाही तुम्हाला समजाय हा? पाहिजे चांगलं त्या बोलावं काही जरा. चांगल्या माणसाला राग येतो हा? भोळे भगत बसले तिथे हो. आणि त्या बिचारीचं नाव काढलं श्रीदेवी श्रीदेवी. आणि ती तरी जिवंत आहे हाय का? का? ती मीनी बिचारी मग- राय घाल्या माझ्यावर का धावतोय आज? मग येऊ ए, नका. तिकडं, हो तिकडं, काय हो तिकडं. नाही. तुझ्यावर माझ्यावर राग येतोय. काय रे हा? माझ्यामुळं? हे डोकं माझं हलतं ना, दादा असं बोलल्यावर. तो चुकलाय हा, चांगलं बोलावं अरे जरा. तो चुकलाय हा. त्याने श्रीदेवीचं नाव हे बघा तुम्हाला सांगतोय बजवून माझा स्वभाव असा आहे मी कुठं बी जाऊ द्या भांडण लागोस तर मी थांबतो आणि तिथे एकदा भांडण जुळलं मी आपला घर गाठतो मध्ये येऊ नाही ना मग मध्ये यायचंच नाही ना मला मार सण अहो, होत मध्ये येत जाऊ नका ना मग. तुम्ही सांगा देवाच्या सव्या बायकोची पाच नाव बायकाची माहिती मी सांगितली कुणी मी तुम्ही हो हो. आत्ताची पाच बायकाची माहिती मी बघ ना का ऐक ऐक मागच्या मागचंय ना तुझ्या तुझ्या मागचंय नाही मागचे कितीचा 7 जन्माच्या मागचंय का हा, नाही 7 मग सांगताय कसं पाच बायकाची माहिती बरोबर आहे. हा हो. आणि श्रीदेवी एवढं माहिती नाही झाले तरी बाबा. श्रीदेवी सांगता येईल ना का बाबा. हा? या पुढे राग झाला ना हा. शांत, हा. कसं पाच देवाच्या सहाव्या बायकोची नाव मी नाव सांगितलं कसं अण्णा परत श्रीदेवी म्हणायचं हा. नाही कसं आहे माहिती कधी मिळती हा. त्यांनी तुमच्या पाठीमागचे हा. पण त्यांनी अभ्यास केला हो. आणि अभ्यास केल्यामुळे हे विद्वान झाले हा. हे साधे विद्वान नाही झाले तुम्हाला विचारलंय तेवढं हो, सांगा हो. माईक दिले की पुढे होत नाही 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 नाही. सांगा अभिमान वाटतो अभिमानाने तानेरे तुका म्हणे वाया वाया गेले. नाही वाया नाही नाही, वाया गेली. नाही, नाही, कसं काय ज्ञानेश्वरी वाचली की ज्ञानेश्वर बरोबर आहे, महाराजांची बरोबर आहे. माहिती. बरोबर आहे. ज्ञानेश्वरी वाचली की ज्ञानेश्वर बरोबर आहे, महाराजांची बरोबर आहे, माहिती. बरोबर आहे. आणि मल्हारी महात्म्य वाचलं हो. की आपल्या खंडे राहायची बरोबर आहे, माहिती. बरोबर आहे, बरोबर आहे, यांनी बरोबर आहे. मल्हारी महात्म्य सांगा तुम्ही आता हो, सांगतोय ती लाभावतोय तुम्ही, सांगा. नाही, पाच बायकाची माहिती मी सांगितलं, हो. आता प्रश्न आहे फक्त सहाव्या बायकोचा. अहो, ती देखील महान करता आहे. नलराजीची दमयंती, अतुलशीची अनुसया, रामप्रभूची सीताबाई, हरिचंद्राची उषा चव्हाण तुझ्यामुळे बिघडतोय तुझ्यामुळे हरिचंद्राची तारावती, तारावती कांचनपूर नगरी शेराशे राजा असतो ती सांगू ना, चांगुला. सांगू ना. तशीच ती तशीच बिचारी ती माता आहा. काय तिचं ते स्वरूप आहे बाथरूम मध्ये निघून मारीन मी हा. नीट सांग हा. अहो, तिला म्हणायचं तिला म्हणायचं तिला परत म्हणायचं श्रीदेवी म्हणला ना माझ्यासारखं नाही वाईट बाबा. दिसत चुकले. नाही. आता सहाव्या बायकोचं पाच बायकाची माहिती त्यांनी सांगितलं सांगितलं की आम्ही सहाव्या कुठं? बायकोचं नाव हे लक्षातच ठेवायचं हो, हो, हो. आणि परत कुठल्या चौकावर जर श्रीदेवी म्हणला हा. तर आपल्यासारखं वाईट नाही नाही या मागे. पुढे. ये, या. हा. दादा या पुढे. तिला म्हणा- अंतर, सुरक्षित अंतर ठेव. नाही, हा. नाही. तिला म्हणायचं हा, तिला म्हणायचं सुरेखा पुणेकर कळतं का ह्याला ह्यानं सिनेमा ह्यानं लावण्या काय मागात बसणार हे लोक गाव बिघडले बिघडलं तर काय सिनेमा? मटण खाल्ल्यामुळे बिघडलं येड्या खंडोबाची बायका श्रीदेवी आहे का हे म्हणतो सुरेखा पुणेकर आखलीचा भाग पाहिजे लोक काय गं लोक आता- आता काय काय- लोक आता चेष्टा खाल्लं काय? काय लोक काय लोकं हे? तोंडात बोट घालतात नाही नाही, पण चांगलं आहे का आणि मग दादा तुमच्यासारखी माणसं कमी येत ही आता काय इथे बसली कुठं ही काय आणि तिथं मुळे ठेवले होते काय? ही काय मुळे आहे ती तिथे अण्णा हा माणूस हुशार आहे होतं का? सगळ्यांना माहित आहे इथं आणि मग काय? हा माणूस फार हुशार आहे हा. हा बघताना तिरका बघतो हा. सांगताना सरळ सांगतो सांगा काय सांगायचं काय सांगायचे हो. गाडवा पुढे वाचली की चला एक एक द्रोण खावा आता खाल्लं की बास की खाली सुटलाय तू धर्म आपला आहे. मग देवाच्या सहाव्या बायकोचे नाव सवय बायकोचं नाव. म्हणजे लगेच सांगायचं ना 8 दिवसाला चला नदीला नदीला नदीकडं मासा मासा जिलापी जिलापी पाणी कमी नदीला देवाच्या सहाव्या बायकोचे नाव सवय बायकोचं नाव. हात जोडा कोणाचे तुमची. हा, आमच्या जोडले बाबा. जिनं आपला देह हा. हो. हो, बस. हात नमन उचल. नमन हा, नमन नमन, हात हा.
जिनं आपला देह देह पणाला लावला पणाला लावला तीच तीच ती ती गौतमी पाटील गौतमी पाटील काय नका. गौतमी पाटील गौतमी पाटील काय नका बोलू. गौतमी पाटील आहे रे अवघड आहे नका. एवढी कुठं शहाणा आहे नका काय म्हणताय. त्याची म्हणायचे पाण्यामध्ये मासा झोप घेतो काहीसा खावा त्याचा रसा डबा करे ह्या रशामुळे तर वाघ्या म्हणून मानता आला, 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 आला. रसा नव्हे पाण्यामध्ये मासा झोप घेतो काहीसा जावी त्याच्या उशीत देवाकडे पाण्यात मासा झोपतो कसा असा आय, आय, आय. तुझ्या बापानं पाण्यात नेऊन माझ्या उराव झोपतोय का मग माझ्या उराव बस मग? लोकं पाण्यात माझ्या उराव मास हो, मग? पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा हो. जावे त्याच्या उशीत देवाकडे. पाण्यात मासा पोहतो कसा हे, आमची जिंद जाग्याव. कुठं इथनच गेलो होतो आपल्या देवाच्या 6व्या बायकोचे नाव नाव आहे. या जर देवाच्या 6व्या बायकोचं नाव तर विचारलं हो. या खंडोबा देवाच्या 6व्या बायकोचं नाव तर विचारलं बर. तर या खंडोबा देवाला सोडलेल्या देवाच्या मुरळ्या